राज्यातील साखर कारखाना कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या वेतन कराराच्या मागणीसाठी राज्यभरातील सुमारे 2.25 लाख साखर कामगार 16 डिसेंबरपासून संपाचा एल्गार पुकारणार आहेत। ऐन हंगामामध्ये कामगारांनी संपाचं हत्यार उपसल्यामुळे आता मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। तर तब्बल 2.25 लाख साखर कामगार हे संपावर जाण्याच्या तयारीत आहेत। आपल्या मागण्यांच्या संदर्भात आता त्यांनी संपाचं हत्यार हे उपसलेलं आहे। राज्यातील साखर कारखाना कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या वेतन कराराच्या मागणीसाठी एकंदरीतच हे सर्व कामगार आता आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। 16 डिसेंबरपासून संपाचा एल्गार पुकारणार आहेत। ऐन हंगामात मात्र कामगारांनी संपाचं हत्यार उपसल्यामुळे एकंदरीतच आता प्रश्नचिन्ह मोठं निर्माण झालंय। विशाल पुजारी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। विशाल, आपण पाहतोय आता रखडलेल्या वेतनाच्या मागणी संदर्भात हे सर्व कामगार आक्रमक झालेले आहेत। एकंदरीत काय अपडेट्स? नक्कीच ऋतुजा, राज्यातले साखर कामगारांच्या वेतन निश्चितीसाठी पूर्वी दर 3 वर्षांनी साखर कारखान्यांनी कामगार संघटना यांच्यामध्ये त्रिपक्षीय वेतन करार केला जात होता। मात्र गेल्या काही वर्षांपासून कराराची मुदत संपली असताना सुद्धा हा करार केला जात नाही, अशा काहीतरी अशा साखर कामगारांच्या तक्रारी आहेत। पुढील करार होण्यासाठी जवळपास 2 वर्ष ढकलत जातं। असं करत जवळपास गेल्या 15 वर्षात या साखर कामगारांच्या वेतनासाठी कोणतीही ठोस अशी उपाययोजना करण्यात आलेली नाही। यामुळे या कामगारांनी तीव्र भूमिका जी आहे ती स्वीकारलेली आहे। कामगारांच्या हक्कावर कुठेतरी गदा आणण्याचं काम कारखानदारांनी सरकार करताय का असा प्रश्नचिन्ह कुठेतरी उपस्थित झालाय। तर 2024 मधल्या मार्च महिन्यामध्ये याबाबत संप देखील पुकारलेला होता, मात्र तरी देखील सरकारने याबाबत ठोस निर्णय घेतलेला नव्हता। त्रिपक्षीय समिती स्थापन केली नव्हती आणि याच्याच विरोधात आता या साखर कामगारांनी मोठं पाऊल उचलण्याची जी तयारी आहे ती सुरुवात केलेली आहे। 16 डिसेंबर पासून हे जे साखर कामगार आहेत ते संपावर जाणार असल्याची सध्या माहिती मिळते। त्यामुळे त्या कामगारांची मागणींची पूर्तता होते का हे आपल्याला पाहायचंय। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।